ठीक आहे. तर आता जे आपलं ॲडव्हान्स एक्सेलचं ऑनलाईन लर्निंग सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण लुकअप फंक्शन जे आहे, त्याचा आता अभ्यास करणार आहोत. कालचं जे आपलं सेशन होतं, त्याच्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे आपले जे लुकअप फंक्शन्स होते, एक होतं मॅच आणि सेकंड होतं इंडेक्स. आणि मॅच आणि इंडेक्स या दोघांच्या मदतीने किंवा दोघांना एकत्र करून आपण डेटा लुकअप कसा करायचा. तर जनरली मॅच आणि इंडेक्समध्ये आपण वन वे लुकअप आणि टू वे लुकअप करतो. तर तीच सेम कॉन्सेप्ट तुम्हाला आता आजचे जे आपलं पुढचं लुकअप फंक्शन आहे, जे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा असं आपण म्हणूया की मार्केटमध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं जे लुकअप फंक्शन आहे, ते आहे तुमचं व्ही लुकअप किंवा एच लुकअप. माझा असा प्रयत्न असणार आहे की उद्याचं जे आपलं सेशन असेल त्याच्यामध्ये हे दोन्ही लुकअप फंक्शन्स म्हणजे मॅच इंडेक्स आणि व्हीलुकअप एच लुकअप, तर हे थोडंसं ॲडव्हान्स म्हणजे आणखी थोडंसं इन डेप्थ मध्ये जे आहे ते विथ एक्झाम्पल माझा शिकवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे उद्याचं सेशन सुद्धा आपलं लुकअप फंक्शन्सवरच आधारित असणार आहे. ओके. काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स जे आहेत ते या दोन्ही प्रकारच्या फंक्शनसाठी मी जरासं रेडी करतोय आणि मग उद्याच्या सेशनमध्ये सुद्धा आपण ते थोडंसं कव्हर करू, की जेणेकरून त्याचं एक प्रकारे खरी जी स्ट्रेंथ आहे ह्या 2 फंक्शन्सची, तर ती तुमच्या नक्की लक्षात येईल. कारण शेवटी जॉबच्या ठिकाणी हेच तुम्हाला सर्वाधिक त्या ठिकाणी उपयोगाला येणार आहे. तर आजचं जे लुकअप फंक्शन्स आहेत, तर ते आपण जरासं बघूया नेमकं काय आहे. ओके. तर नेक्स्ट जे लुकअप फंक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे, त्याचं नाव आहे व्ही लुकअप. आता व्ही लुकअप फंक्शन जे आहे ते नेमकं काय आहे? व्ही चा फुल फॉर्म आहे व्हर्टिकल. म्हणजे थोडक्यात नेमकं काय, तर एखादा डेटा जो कॉलम मध्ये तुमच्याकडे उपलब्ध आहे किंवा व्हर्टिकली उपलब्ध आहे, तर तो डेटा तुम्ही लुकआउट करू शकता, फाइंड आउट करू शकता विदिन द वन ॲरे. ॲरे म्हणजे सेट सर ऑफ. आवाज नाही येत. माईक ऑन आहे माझा. आवाज येत नाही. ओके. संकेत तू जरा पुन्हा जॉईन करतो म्हणजे डिस्कनेक्ट करू, कारण बाकी विद्यार्थ्यांना आवाज येतोय ऍक्च्युली. संकेत तुला आवाज येतोय का माझा आता? ओके. बहुतेक संकेतकडे काही टेक्निकल इश्यू असण्याची शक्यता आहे. तर तो रिजॉईन करेपर्यंत आपण पुन्हा थोडंसं डिस्कशन जे आहे ते करून घेऊया. ठीक आहे. तर व्ही लुकअप म्हणजे त्याला म्हटलं जातं व्हर्टिकल लुकअप, आणि त्याच्याच बरोबर आणखी एक फंक्शन आहे एच लुकअप, ज्याला म्हटलं जातं हॉरिझॉन्टल लुकअप. संकेत तुला आवाज येतोय का आता? हो येतोय. ओके. ठीक आहे. तर आता कालचं जे आपण फंक्शन पाहिलं होतं आणि कालच्या फंक्शनच्या माध्यमातून आपण काही डेटा जो होता तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला होता. तर कालच्या फंक्शन मध्ये आपण मॅच आणि इंडेक्स हे फंक्शन यूज केलं होतं. तर तसंच काहीच काम हे आपल्याला व्हीलुकअप मध्ये सुद्धा असणार आहे. आपण जरासं प्रॅक्टिकलकडे जाऊया आणि पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न जो आहे तो करूया. एक लक्षात घेऊया की इथे समोर जे एक्झाम्पल दिसतंय त्याच्यामध्ये आपल्याकडे काही एम्प्लॉई आहेत, त्यांचे एम्प्लॉई कोड नंबर आहेत, त्या एम्प्लॉईची नावं आहेत आणि त्यांचा डिपार्टमेंट कोड आहे. आता एक मास्टर टेबल आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहताय की राईट साईडला एक मास्टर टेबल आहे, ज्याच्यामध्ये डिपार्टमेंट कोड, त्या संबंधित डिपार्टमेंट कोडनुसार त्या डिपार्टमेंटचं नाव
आणि त्या डिपार्टमेंटचा एचओडी म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट, त्या व्यक्तीचं नाव, हा डेटा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आता मला अशी अपेक्षित आहे की या ठिकाणी 105 नंबर हा डिपॉझिट कोड आहे, म्हणजे हा रामकुमार नवीन एम्प्लॉई जॉईन झालाय आता आपण गृहीत धरूया. तर त्याचा डिपार्टमेंट कोड एंटर केल्यानंतर त्या डिपार्टमेंट कोडच्या असोसिएटेड डिपार्टमेंटचं नाव हे मला समोर ऑटोमॅटिक यायला हवं, आणि त्याच्या असोसिएटेड जो एचओडी असेल त्या व्यक्तीचं नाव मला ऑटोमॅटिक यायला हवं. तर काल देखील आपण दोन फंक्शन या संबंधित म्हणजे डेटा लुकअप साठी शिकलो होतो. तर काल आपण इंडेक्स आणि मॅच हे दोन फंक्शन शिकून घेतले होते. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल की या दोघांपैकी कोणत्या फंक्शनच्या माध्यमातून आपण डिपार्टमेंटचं नाव जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो, म्हणजे इंडेक्स किंवा मॅच कोणतं फंक्शन आपल्याला यूज करावं लागेल? इंडेक्स. ओके. ठीक आहे, डोंट वरी. इंडेक्सच्या ऐवजी मी या ठिकाणी मॅच नावाचं फंक्शन यूज करणार आहे. इंडेक्स फंक्शन कधी वापरायचं? ज्यावेळी आपल्याला टू वे लुकअप करायचा असतो. इथे आपल्याला सिंगल वेचा लुकअप करायचा आहे. सिंगल वे म्हणजे काय? तर या ठिकाणी डिपार्टमेंटचा कोड आहे आपल्याला आणि संबंधित डिपार्टमेंटचं नाव आहे. ओके. म्हणजे डिपार्टमेंट कोड नुसार त्या डिपार्टमेंटचं नाव जे आहे ते आपण त्या ठिकाणी अचीव करू शकतो. तर या ठिकाणी डिपार्टमेंटचं नाव जे आहे ते इक्वल टू मॅच फंक्शन आपण घेऊया. त्या ठिकाणी लुकअप व्हॅल्यू म्हणजे 105, कॉमा लुकअप ॲरे जो आहे तो आपला हा डेटा आहे, आणि कॉमा त्या ठिकाणी एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून आपण 0 करूया, आणि एंटर बटन दाबलं की त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मात्र मिळत नाही. ओके. आता याचं एक पर्टिक्युलर कारण आहे. कारण लक्षात घ्या की मॅच फंक्शन आपल्यासाठी नेमकं काय करतं. तर मॅच फंक्शन मध्ये जो काही आपण एरर देतो त्या ऍरे मधला त्याची जी सिंगल पोझिशन आहे ती कितव्या नंबरला आहे तो नंबर आपल्याला ऍक्च्युअली देतो. म्हणजे मॅच फंक्शन आपल्याला व्हॅल्यू रिट्रीव्ह करून देत नाही, हे लक्षात घ्या. ज्यावेळी आपण मॅच आणि इंडेक्स हे दोन्ही एकत्र यूज करतो त्या इंडेक्स फंक्शनच्या मध्ये आपण मग काय करतो, एक आपण रोचा नंबर आणि कॉलमचा नंबर स्पेसिफाय करून मग ती व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर जी इंटरसेक्शन सेल असेल त्याची व्हॅल्यू आपण अचीव करतो. त्यामुळे इथे नुसतं मॅच किंवा नुसतं इंडेक्स वापर करून जमणार नाही. इथे जर पुन्हा तुम्हाला व्हॅल्यू हवी असेल तर इंडेक्स आणि मॅच या दोघांचाही वापर करावा लागेल, ज्याच्याबद्दल काल आपण डिटेलमध्ये शिकून घेतलं होतं. पण कालचा देखील तुम्हाला आठवत असेल की मॅच आणि इंडेक्स हे दोन्ही फंक्शन जेव्हा आपण एकत्र युज करतो त्यावेळी ते लांबलचक असं फंक्शन तयार होतं. ऑफकोर्स त्याचे खूप पॉझिटिव्ह गोष्टी देखील आहेत ज्या मी उद्या तुम्हाला ऍक्च्युली डिस्कस करणार आहे, कारण उद्या आपण थोडं आणखी याच्या डेप्थ मध्ये इनडेप्थ मध्ये आपण जाणार आहोत. पण आता जे आपल्या सर समोर आहे म्हणजे जी केस आहे तर त्या केसमध्ये मॅच आणि इंडेक्स हे दोन्ही एकत्र न वापरता त्या दोघांचंच काम व्ही लुकअप नावाचं फंक्शन अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून देऊ शकतो. मग हे कसं होणार आहे त्याला आपण पाहूया. समजा मला या ठिकाणी आता व्हीलुकअपच्या मदतीने मला डिपार्टमेंट कोडच्या असोसिएटेड जे कोणतेही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचं नाव मला या ठिकाणी फाइंड आउट करायचे. सो फंक्शन यूज करताना ऍज अ गोल आपल्याला इक्वल टू साईन द्यायचं आहे. फंक्शनचं नाव आहे व्हीलुकअप. ओके. इक्वल टू व्ही लुकअप. आता लुकअप फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट काय काय असतात. अच्छा, जस्ट अ मिनिट, थोडस बिझी झालंय. इक्वल टू व्ही लुकअप. आता लुकअपच्या आर्ग्युमेंट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी तीन आर्ग्युमेंट अत्यंत महत्वाचे. त्यातलं पहिलं आर्ग्युमेंट आहे लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यूचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूच्या असोसिएटेड दुसरी व्हॅल्यू शोधायची. लुकअप व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात काय साध्या भाषेमध्ये काय शोधायचंय, तर मला 105 नंबरचा डिपार्टमेंट कोड शोधायचा. ओके, कॉमा. सेकंड मला या ठिकाणी जे दिसतंय ते आहे टेबल ऍरे. टेबल ऍरे म्हणजे काय, कोणत्या टेबल मधून तुम्हाला 105 नंबरच्या असोसिएटेड व्हॅल्यू शोधायचे.
सो दिस इज माय टेबल. तर टेबल जे आहे ते मी पूर्ण सिलेक्ट करतो. ओके, कॉमा. आता इथे महत्वाचे आपल्याला थर्ड आर्ग्युमेंट असणार आहे, दॅट विल बी कॉलम इंडेक्स नंबर. तर हा इंडेक्स नंबर तुम्हाला मॅन्युअली द्यायचा आहे. त्याच्या रिलेटेड काही एक्स्ट्रा आणखी इन डेप्थ मध्ये आपण शिकणार आहोत, पण ते आता उद्याच्या लेक्चरमध्ये येईल. इथे फक्त लक्षात घ्या की कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे कोणता, तर तुमचं जे मास्टर टेबल राईट साईडला इथे आपल्याला दिसतंय, तर मास्टर टेबल मधली कोणत्या कॉलमची व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता सध्या आपल्याला जे एक्झाम्पल आपण फॉलो करतोय तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंटचं नाव हवं. म्हणजे हे जे माझं मास्टर टेबल आहे त्या टेबलमध्ये डिपार्टमेंटचं नाव हे कोणत्या कॉलम मध्ये आहे, तुम्ही सांगू शकेल का? कॉलम नंबर विचारतोय मी, कॉलमचं नाव नाही. कितव्या कॉलम मध्ये आहे आपलं डिपार्टमेंटचं नाव? सेकंड. ओके, व्हेरी गुड. आता जे पूर्ण टेबल आहे ते पूर्ण म्हणजे मास्टर टेबल राईट साईडचं म्हणतोय मी. तर मास्टर टेबल जे पूर्ण आपलं समोर दिसतंय तर त्याच्यामध्ये 3 कॉलम आहेत आणि त्यातल्या कोणत्या कॉलम मधली व्हॅल्यू आपल्याला डिपार्टमेंट कोड नुसार हवी आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय. ओके, तर आणखी उत्तर आलेलं आहे जे. फक्त इथे जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला कॉलमचं नाव नको, कॉलमचा नंबर हवाय. कॉलमचा नंबर हा कसा ठरणार आहे ते लक्षात घ्या. तर आपलं जे मास्टर टेबल आहे ते मास्टर टेबल मधलं डिपार्टमेंट कोडचा जो कॉलम आहे, तर डिपार्टमेंट कोडचा कॉलम नंबर 1 असणार आहे. डिपार्टमेंटचा कॉलम नंबर 2 असणार आहे आणि एचओडीचा जो कॉलम नंबर आहे तो 3 नंबर आहे, कारण त्याच्यात मास्टर टेबलमध्ये 3 कॉलम आहे. आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे डिपार्टमेंट कोडच्या असोसिएटेड ते डिपार्टमेंटचं नाव हवं आहे. सो कॉलम नंबर 2 मधला डेटा आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी सर्वात शेवटी कॉलम इंडेक्स नंबर नावाचा जे आर्ग्युमेंट आहे त्यासाठी इथे 2 नंबर टाईप करतो आणि ब्रॅकेट क्लोज करतो. आता जर एंटर बटन दाबलं तर काय झालं बघा, परचेस डिपार्टमेंट जे आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला त्या ठिकाणी रिसीव्ह झालेला आहे. कारण 105 नंबर जो डिपार्टमेंट कोड आहे तो आपला परचेस डिपार्टमेंटचा आहे. ओके, आता या ठिकाणी 105 च्या ऐवजी फॉर एक्झाम्पल मी 103 जर केलं आणि एंटर बटन प्रेस केलं तर लेक्चर लगेच तुम्हाला 103 चे असोसिएटेड जो डिपार्टमेंट आहे तो तुम्हाला मार्केटिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी पाहता येतो. तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की व्हीलूकअप फंक्शन जे आहे ते काम करतं. म्हणजे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला 3 आर्ग्युमेंट आहे. जे पहिलं आर्ग्युमेंट आहे D9. D9 म्हणजे तुम्हाला काय शोधायचंय. जर इथे पाहिलं तर इथे आपल्याला काय शोधायचं होतं, ते 105 नंबर जो होता तो शोधायचा होता. कशातून? तर मास्टर टेबल मधून. आता इथे 103 केलंय मी. तर 103 च्या असोसिएटेड व्हॅल्यू आहे ती मार्केटिंग. म्हणजेच त्या ठिकाणी लुकअप मध्ये आपण रेंज दिलं त्या टेबलची रेंज. आणि सर्वात शेवटी मग आपण काय केलं, त्या ठिकाणी ज्या कॉलम मध्ये व्हॅल्यू हवी होती त्या कॉलमचा नंबर आपण टाईप केला. म्हणजे मला सेकंड कॉलम मधला व्हॅल्यू हवी होती, म्हणजे डिपार्टमेंट हवा होता म्हणून ते 2 नंबर मी टाईप केले. तर इथपर्यंत लक्षात आलंय का सर्वांच्या? आलेला असेल तर येस करा, नसेल आलेलं तर मी सेकंड एक्झाम्पल देखील आता घेणार. संकेत, मयूर, तुमच्याही लक्षात आलं का? चेतना, तुमच्याही लक्षात आलं का? ओके, मयूर आणि संकेत, हो सर. कॅन यू टेक द एक्झाम्पल फ्रॉम अदर शीट? ओके, येस, यू कॅन टेक द एक्झाम्पल फ्रॉम अदर शीट, नो प्रॉब्लेम. ओके, मयूरने आपल्याला जे क्वेश्चन विचारलेला आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की मास्टर टेबल जे आहे ते त्या शीट वरती आहे. समजा असं गृहीत धरूया की मास्टर टेबल जे माझं आहे तर ते माझं दुसऱ्या एखाद्या शीट मध्ये असेल तरी मला घेता येईल का? तर नक्कीच घेता येईल. तर आपण एक प्रॅक्टिकली ते करून बघूया. एक नवीन वर्कशीट आहे ती मी इन्सर्ट करतो या ठिकाणी. एक ब्लँक वर्कशीट घेतो आणि इथे माझं मास्टर टेबल जे आहे ते मी त्या ठिकाणी प्लेस करतो. ओके, तर असं गृहीत धरूया की मास्टर जे टेबल आहे ते माझ्या ह्या दुसऱ्या वर्कशीट मध्ये आहे. याला मी एक नाव देतो, समजा इथे रिनेम करतो शीटला, मास्टर असं नाव देतो. नाव तुम्ही काही द्या. आणि मला आता इथे एचओडीचं नाव आहे ते फाइंड आउट करायचं. ओके, आता एचओडीचं नाव फाइंड आउट करण्यासाठी मला काय करायचंय, तर डिपार्टमेंट कोड नुसार एचओडीचं नाव मला या ठिकाणी अपेक्षित आहे. सो अगेन आय विल टाइप आउट बी लुकअप. ओके, देन लुकअप व्हॅल्यू विल बी द डिपार्टमेंट कोड, कॉमा. आता
टेबल ॲरे जे मला विचारताय तर टेबल ॲरे मात्र माझ्या ह्या शीटमध्ये नाहीये, माझं दुसऱ्या शीटमध्ये आहे. सो आय विल क्लिक ऑन द शीट नेम, अनदर शीट नेम, आणि त्याच्यानंतर माझा जो टेबल ॲरे आहे, डेटा आहे, तो मी सिलेक्ट करेन. ओके. पण ज्यावेळी तुम्ही मल्टिपल शीटमध्ये काम करत असता तर इथे एक छोटीशी तुम्हाला आता अडचण येणार आहे. ती म्हणजे काय, तर तुम्हाला पुन्हा त्या पहिल्या शीटमध्ये आता जाता येणार नाही डायरेक्ट. पुढचा जो फंक्शन तुम्हाला आता कम्प्लीट करायचा आहे तो कम्प्लीट कुठून करायचा आहे, तर वरती जो आपला फॉर्म्युला बार इकडे आलेला दिसतोय, तर फॉर्म्युला बारच्या मदतीने तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे. त्या ठिकाणी पुढे क्लिक करा, आणि क्लिक केल्यानंतर आता टेबल ॲरेज आपला देऊन झालेला आहे. पुन्हा मी कॉमा करतो आणि त्या ठिकाणी कॉलम इंडेक्स नंबर या ठिकाणी मला घ्यावा लागणार आहे. आता मला कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे मला त्या ठिकाणी अपेक्षित काय उत्तर हवं आहे, तर एचओडीचं नाव हवं आहे. तर आपलं मास्टर टेबल जे दिसतंय ते त्याच्या थर्ड कॉलम मध्ये एचओडीचं नाव आहे. सो त्या ठिकाणी कॉलम इंडेक्स नंबर जो आहे तो मला 3 घ्यावा लागेल. पुन्हा मला ब्रॅकेट क्लोज करावी लागेल आणि पुन्हा मी एंटर बटन प्रेस केलं की मी ऑटोमॅटिकली पहिल्या शीटमध्ये जाईल आणि मला त्या ठिकाणी माझं उत्तर जे आहे ते मिळणार आहे. तर तुम्ही पाहताय की त्या ठिकाणी एचओडीचं नाव मिस्टर शर्मा जे आहे त्यामध्ये आलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण थोडक्यात म्हणूया की आपल्याला डिपार्टमेंटचं नाव नंबर समजा 105 केला की त्याच्या असोसिएटेड ज्या काही डिपार्टमेंट नेम किंवा एचओडीची व्हॅल्यू आहे त्या देखील तुमच्या ऑटोमॅटिक अपडेट होतात. तर लक्षात आलंय का सर्वांच्या? जर आलेलं असेल तर येस असे टाईप करा. नसेल आलेलं तर मी पुन्हा आणखी एखादं एक्झाम्पल घेतो आणि पुन्हा ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे, छान. तर लक्षात आलेलं दिसतंय सर्वांच्या. आता जसं आपण व्हीलूकअप फंक्शन वापरलं तर त्याचाच एक आणखी भाऊ आहे असं म्हणूया आपण, ज्याचं नाव आहे एच लुकअप. एच स्टँड फॉर हॉरिझॉन्टल लुकअप. आता ते समजून घेण्यासाठी पुन्हा इथे डेटा जरा पाहूया. मी थोडंसं झूम आउट करतो. इथे जर खाली ऑब्झर्व केलं तर जे आपलं मास्टर टेबल सुरुवातीला आतापर्यंत आपण यूज केलं, तर त्याच प्रकारचं टेबल तुम्हाला इथे खाली पण दिलेलं आहे. पण दोन्ही टेबलमध्ये फरक काय आहे? जे पहिले टेबल आपण आतापर्यंत यूज केलं त्याच्यामध्ये डेटा व्हर्टिकली अरेंज केलेला आहे. म्हणजे डिपार्टमेंट कोड किंवा तुमचं डिपार्टमेंटचं नाव किंवा एचओडीचं नाव हे कॉलम मध्ये आहे. कॉलम म्हणजे ते व्हर्टिकली आहे. पण समजा तुमच्याकडे असा काही डेटा आला जो डेटा हॉरिझॉन्टली अरेंज केलेला असेल. ओके. म्हणजे आता खालचं जे सेकंड टेबल आहे त्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, तर डिपार्टमेंट कोड आहे, डिपार्टमेंटचं नाव आणि एचओडीचं नाव, हे सर्व तुमचं रो मध्ये दिलेलं आहे. ओके. मग अशा प्रकारच्या डेटामधून जर लुकअप व्हॅल्यू तुम्हाला काढायची असेल मग काय करायचं, तर त्यासाठी मात्र आपल्याला एच लुकअप नावाचं फंक्शन आहे ते यूज करावं लागेल. तर या ठिकाणी मी पुन्हा एक सेकंड एक्झाम्पल घेतो. समजा या ठिकाणी मला डिपार्टमेंटचं नाव त्या ठिकाणी हवं आहे. सो इन्स्टेड ऑफ एच लुकअप आय विल सॉरी इन्स्टेड ऑफ व्ही लुकअप आय कॅन टाइप आउट द एच लुकअप. एच लुकअप नाव लुकअप व्हॅल्यू विल बी द 104 नंबर कॉमा टेबल ॲरे. आता मी इथला टेबल जो आहे तो सिलेक्ट करतो, म्हणजे हॉरिझॉन्टल टेबल आहे तो सिलेक्ट करतो. अगेन कॉमा. आता इथे इन्स्टेड ऑफ कॉलम इंडेक्स नंबर द एक्सेल इज आस्किंग मी फॉर द रो इंडेक्स नंबर. जसं कॉलमचा नंबर दिला तसं आपण इथे रोचा नंबर घेऊ शकतो. आता डिपार्टमेंटचं नाव जे आहे ते कोणत्या रो मध्ये आहे, तर सेकंड रो मध्ये आहे. कारण फर्स्ट रो मध्ये माझ्याकडे डिपार्टमेंटचे कोड नंबर टाईप केलेले, सेकंड रो मध्ये डिपार्टमेंटची नावं टाईप केलेले, आणि थर्ड रो जो आहे त्याच्यामध्ये डिपार्टमेंटच्या एचओडीची नावं टाईप केलेली. सो डिपार्टमेंट चं नाव मला जर हवं असेल तर मी 2 नंबर देतो आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून एंटर बटन प्रेस केलं की आपल्याला एच लुकअपच्या मदतीने सुद्धा डेटा जो आहे तो रिट्रीव्ह करता येतो. पण इथे मात्र एक लक्षात घेऊया की एच लुकअपचा वापर हा अत्यंत अत्यंत कमी असतो. तुमचा व्ही लुकअप आहे तेच सर्वाधिक त्या ठिकाणी वापरामध्ये असतो. त्याचं कारण पण स्पष्ट आहे. कारण आपण जे एक्सेल मध्ये डेटा नेहमी ऑब्झर्व करतो तो कॉलम मध्येच आपल्याला त्या ठिकाणी अवेलेबल असतो. असा हॉरिझॉन्टली डेटा कोणती शक्यतो देत नाही आपल्याला. ओके. दॅट्स वाय की व्ही लुकअपचा वापर आहे तो सर्वाधिक त्या ठिकाणी होत असतो. तर व्ही लुकअप आणि एच लुकअप हे दोन्ही आता व्यवस्थित क्लिअर झालेत का सर्वांना? जर झालेलं असेल तर येस टाईप करा. मी पुढच्या आणखी 1-2 फंक्शनकडे जाणार आहे आणि मग आपलं सेशन जे आहे ते आपण कंप्लीट करू. थँक्यू प्रीती. काय कोणाला काही डाऊट्स नाहीत ना अजून? सर आपल्याला एक साथ 3-4 करायचं तर कसं करणार? एकच्या 3-4 म्हणजे? म्हणजे आता आपल्याला फक्त डिपार्टमेंट नेम आणि एचओडी करायचं होतं ना, हा, तर त्यासोबत त्यांचं 2-3 अजून आपण वाढवले, जे सॅलरी असं कॉलम, करू शकतो ना तू. म्हणजे ते कसं?
सिंपल आहे. तुझा मास्टर टेबल मध्ये मी आता एक ऍड करतो, एक सॅलरी ऍड करूया आपण. ओके, इथे आता सॅलरी जे आहे ते मी ऍड करून घेतलेले आहे. थोडस मी त्याला डिझाईन करून घेतो. ओके, ते सॅलरी मी ऍड केलेलं आहे. ओके, आता तुझी अशी अपेक्षा होती की समजा इथे मला सॅलरी हवी. सिंपल आहे, तुला पुन्हा एच लुकअप आहे त्याचा यूज करू शकतो. इक्वल टू सॉरी व्ही लुकअप, लुकअप व्हॅल्यू जी असणार आहे ते डिपार्टमेंट कोड. आता इथे लक्षात ठेवा हा, की व्ही लुकअप मध्ये किंवा एच लुकअप मध्ये एक कोणतरी व्हॅल्यू जी आहे ती कॉमन असली पाहिजे. कॉमनचा अर्थ काय, तर माझं मास्टर टेबल आणि जे मला फाईंड करायचं आहे, ओके, ते जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये डिपार्टमेंट कोड कॉमन गोष्ट आहे. म्हणजे डिपार्टमेंट कोडच्या आधारावरती आपण दुसरा डेटा आहे तो रिट्रीव्ह करतो. ओके, तर त्या ठिकाणी D9 कॉमा टेबल ॲरे म्हणजे माझा सर्व डेटा कॉमा त्याच्यानंतर मला कॉलम इंडेक्स नंबर. आता सॅलरीचा कॉलमचा नंबर येणार आहे तो डिपार्टमेंट कोड माझा पहिला कॉलम, डिपार्टमेंट दुसरा कॉलम, एचओडी तिसरा कॉलम आणि सॅलरीचा चौथा कॉलम आहे तो 4 नंबर. आणि ब्रॅकेट क्लोज हे तुला सॅलरी जी आहे ती येणार आहे. म्हणजे 105 नंबरचा जो डिपार्टमेंट आहे त्याची सॅलरी जी असणार आहे तर ती 6850 रुपीज असणार आहे. क्लिअर नक्की? का तुझा प्रश्न असा होता की बाकीच्या एम्प्लॉईजचे सुद्धा ऑटोमॅटिक आलं पाहिजे, असा प्रश्न होता का? हो. ओके, आता चला आपण बाकीचंही करून बघू. आता इथे आपण जो रामकुमार होता त्याचा डिपार्टमेंट कोड समजा 105 होता, त्यानुसार त्याचं डिपार्टमेंटचं नाव परचेस आलं आणि सॅलरी पण त्या डिपार्टमेंटची आलेली आहे. आता मला काय अपेक्षित आहे की बाकी सर्व डिपार्टमेंट नेम किंवा सॅलरी बाकी एम्प्लॉईच्या सुद्धा इथे यायला हवे. तर त्यासाठी आपण ऑटोफिल करतो ना एक्सेल मध्ये, तर आपण ऑटोफिल करून बघूया. ठीक आहे, ऑटोफिल केलं. पण ऑटोफिल केल्यानंतर काही जे रिझल्ट आहेत ते रॉंग पण आहेत आणि सर्वांचेच रिझल्ट आपल्याला मिळालेले नाही. आता कोणी सांगू शकेल याच्यामध्ये मिस्टेक काय आहे ती? मी फंक्शन तुमच्यासाठी ओपन करतो. बघा, फंक्शन डिपार्टमेंटच्या नावाच्या फंक्शन मध्ये काय मॉडिफिकेशन करावं लागेल की बाकी सर्वांचे डिपार्टमेंटची नावं देखील आपल्याला ऍक्युरेटली येतील. मी फंक्शन ओपन केलंय त्यासाठी तुमच्यासाठी. नाही लक्षात आलं कोणाच्या? ओके, सिलेक्ट सॅलरी सिलेक्टेड नाहीये ना. ओके, ठीक आहे. आता मला तिथे डिपार्टमेंटचं तसंही नाव हवं, म्हणजे सॅलरी सिलेक्ट असू दे किंवा नसू दे त्याने तसा काही फरक पडणार नाही. पण समजा आता सॅलरी मला सिलेक्ट करायचीच असेल, चला तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण सॅलरीची रेंज पण मला घ्यायची आहे. त्या ठिकाणी K13च्या ऐवजी आपल्याला L13 जे आहे ते करावं लागणार आहे. सो L13 मी घेतो, म्हणजे आता सॅलरी सुद्धा इन्क्लूड झाली. आणि आता जर मी ड्रॅग केलं तरी सुद्धा मला त्याचा आन्सर जे आहे ते मिळत नाही, तर देखील मला ते रॉंग दाखवतंय. काय करायचं असेल? चला मी तुमच्यासाठी माहिती करता एक ट्रिक म्हणून काय करतो, शेवटचा जे फंक्शन असेल तर त्याला शेवटचा जे रिझल्ट आहे त्याला फंक्शनला मी ओपन करतो. काय झालंय बघा जरा पुन्हा ऑब्झर्व करून. त्याच्या आतमध्ये दिलेला रेंज जरा चेक करा. डॉलरचं हे द्यायला लागेल सिम्बॉल. करेक्ट. तर आपल्याला काही जे आपलं टेबल आहे म्हणजे मास्टर टेबलची जी रेंज आहे, तर मास्टर टेबलच्या रेंजला आपल्याला फ्रीज करावं लागेल, म्हणजे लॉक करावं लागेल. ओके, मग आता हे लॉक कसं करणार, तर सिंपल आहे की आपल्याला शॉर्टकट की F4 जे आहे ते आपण त्या ठिकाणी प्रेस करून घेऊ शकतो. ओके, आता लॉक करताना काय करतो, L9 to L13. तर L9 to L13 काय आहे, तर माझा हा मास्टर टेबलचा डेटा एरिया आहे.
ओके, तर त्याला मी काय करतो, लॉक करतो. त्यासाठी मी फक्त F4 जे आहे ती प्रेस करतो. ओके. हॅलो. 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 ओके, सॉरी, थोडासा फोन कॉल होता. एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, तर मी या ठिकाणी मास्टर टेबलचा आपला जी डेटा रेंज होती त्याला मी आता लॉक करून घेतलेला आहे. मी एंटर बटन प्रेस करतो. म्हणजे इथे आता D9 जो आपला 105 नंबर होता ते आपण खाली जेव्हा ड्रॅग करू त्यावेळी तो खालचा नंबर घेईल. पण आपला जो मास्टर टेबल होता तो मात्र सेम राहणार आहे. या ठिकाणी मी जेव्हा त्याला खाली ड्रॉप डाऊन करेल किंवा ऑटो फिल करेल तर तुम्ही पाहताय की सर्वांचं ऑटोमॅटिक जे कॅल्क्युलेशन आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच पद्धतीने सॅलरीचा जो आपला डेटा आहे तर त्याची रेंज आहे तर त्याला सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल, फ्रीज करावं लागेल किंवा त्याला लॉक करावं लागेल सेलला. आणि मग तुम्ही सॅलरी जी आहे ते प्रत्येक डिपार्टमेंटची त्या ठिकाणी ऑटोमॅटिक जे आहे ते तुम्हाला आलेली दिसेल. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला बाकीच्या एम्प्लॉईजचा सुद्धा डेटा जो आहे तो घेता येऊ शकतो. तर आय होप की डाऊट क्लिअर झालेला असेल. तर आणखी काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही विचारा. ओके, काही डाऊट आहे का आणखी? क्लिअर. ओके. ठीक आहे. डोंट वरी, आपण जे व्ही लुकअप, एच लुकअप जे फंक्शन्स आहेत किंवा मॅच इंडेक्स सारखे फंक्शन्स आहेत तर त्याचा आणखी थोडस डिटेलिंग मध्ये आपल्याला लर्निंग जे आहे ते माझा प्लॅन आहे की उद्या किंवा परवापर्यंत मी घेईन तुमचं. कारण हा टॉपिक अतिशय अतिशय महत्वाचा असतो आणि याच्यावरतीच तुम्हाला सर्वाधिक काम जे आहे ते मार्केटमध्ये करायचं असतं. त्यामुळे थोडंसं डिटेलमध्ये आपण नंतर आणखी जाणार. मी थोडस आणखी काही फंक्शन जे आहेत त्याच्याकडे आता थोडंसं जाणार आहे. इथे आपण एक सिंपल एक्झाम्पल आता घेतोय आणि ह्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला एरर हँडलिंग कसं करायचं एक्सेल मध्ये तर ते थोडक्यात आता शिकून घ्यायचं. एरर हँडलिंगचा अर्थ काय होतो, तर बऱ्याचदा आपण एखादं फंक्शन यूज करतो आणि त्या फंक्शनची एखादी व्हॅल्यू जर अवेलेबल नसेल किंवा रिट्रीव्ह होत नसेल किंवा ते फंक्शन यूज केल्यानंतर काही एरर येत असेल पण आपल्याला समोर त्या शीटमध्ये एरर मात्र दिसायला नको. ते एरर आहे किंवा नाही असं काही मेसेज यायला हवा किंवा ती स्लेन एरर न दाखवता ब्लँकच राहायला हवी, असं आपल्याला काहीतरी करायचं असतं. तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचंय, तर त्या ठिकाणी आपल्याला एरर हँडलिंग फंक्शन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी हँडल करायचे असतात. याच्या संबंधित आणखी एक फंक्शन जे आहे ते आपण त्या ठिकाणी घेतोय आणि त्याचं नाव जे आहे ते आहे इज ब्लँक. इज ब्लँक म्हणजे ती ब्लँक आहे का, असा साधा सरळ प्रश्न होऊ शकतो. ह्या फंक्शनच्या मदतीने आपल्याला लक्षात काय येतंय की आपलं जे फंक्शन आहे ते ब्लँक आहे का. ओके. म्हणजे जर ते फंक्शन आपलं ब्लँक असेल तर मात्र काय होणार आहे, त्याने आपल्याला व्हॅल्यू दाखवायला हवी की ती व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे. ओके. सो आता इथे लक्षात घ्या की तुम्ही जर इथे आता ऑब्झर्व केलं तर आपण एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय. इथे ऑर्डर नंबर आहे, ऑर्डर किती तारखेला रिसिव्ह झालेले आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ती ऑर्डर आपण किती तारखेला शिपिंग केलं म्हणजे माल आपण पाठवला. असं एक आपण उदाहरण घेऊया. जर ते माल पाठवलेला असेल तर ती सेल आपली म्हणजे ही डेटची सेल जी आहे ती ब्लँक नसेल, ते लक्षात घ्या. मग मला त्या ठिकाणी काय अपेक्षित आहे, मला असं फाइंड आउट करायचं आहे की कोणकोणत्या ऑर्डरचा एक प्रकारे आपण म्हणूया की अजून शिपिंग आपण केलेलं नाही किंवा माल पाठवलेला नाही. ओके. मग हे तुम्ही फाइंड आउट पटकन करू शकता इज ब्लँक फंक्शनच्या माध्यमातून. म्हणजे मी समजा इक्वल टू
ब्लँक आता मी या ठिकाणी टाईप केलं. इज ब्लँक टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर त्याच्यामध्ये एकच आर्ग्युमेंट आहे ज्याचं नाव आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय तर तुमची जी सेल आहे ती सेल ब्लँक आहे की नाही तेवढं तो चेक करेल. जर ब्लँक असेल तर तो ट्रू सांगेल, ब्लँक नसेल तर तो फॉल्स सांगेल. ओके, म्हणजे मला आता डेट चेक करायचे. जर मी एखादी ऑर्डरचा माल हा शिप केलेला असेल, पाठवला असेल, सो इन दॅट केस शिपिंग डेट विल बी द अवेलेबल इन द शिपिंग ऑन कॉलम. तर या ठिकाणी मी D8 ही सेलची निवड करतो, ब्रॅकेट क्लोज करतो, एंटर दाबतो. तर या ठिकाणी फॉल्स आलं. सध्या तरी फॉल्स का आलं कारण ह्या शिपिंग डेट जी आहे ती अवेलेबल आहे, म्हणजे माल आपण पाठवून झालेला आहे. ओके, जर मी याला तर पुन्हा ऑटोफिल केलं ऍज युजल तर तुमच्या लक्षात येईल काही ठिकाणी तुम्हाला ट्रू आलं. म्हणजे इथे जर आता ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपल्याला ट्रू दिसते. ओके, ट्रू आलं याचा अर्थ काय तर ह्या सर्व ठिकाणी जे शिपिंग ऑनच्या डेट्स आहेत त्या ब्लँक आहेत. म्हणजे त्या तारखेला आपण काय केलेलं आहे तर माल पाठवलेला नाही किंवा जे ऑर्डर आले पण आपण पाठवलं नाही. आता मला असं अपेक्षित आहे की या ठिकाणी फक्त ट्रू अँड फॉल्स असं लिहून नको या, कारण ट्रू अँड फॉल्स हे दिसायला चांगलं दिसत नाही आणि समोरचा कोणी वाचणारा व्यक्ती असेल तर त्यालाही ते जरा ऑड वाटेल का असं ट्रू फॉल्स का लिहून ठेवलं. सो इन्स्टेड ऑफ ट्रू फॉल्स इथे समजा असा मेसेज मला आला की ते शिपिंग केलंय किंवा शिपिंग नाही केलंय तर आपल्याला इजी जाईल. ओके, मग हे आपण कसं करू शकतो तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल कसं अचीव्ह करू शकतो. तर हे फंक्शन ऍक्च्युली शिकून झालंय आपलं म्हणून मी विचारतो. लॉजिकल फंक्शन आपण अगदी पहिल्या दिवसापासून शिकत आलेलो त्या फंक्शनचा वापर आपल्याला करायचा आहे. ऑर आणि अँड सर. नाही, ऑर किंवा अँड आपण कधी वापरतो ज्यावेळी मल्टिपल कंडिशन असतात त्यावेळी. इथे कंडिशन नाहीच आहे. इथे माझी एकच सिंगल कंडिशन आपण म्हणू शकतो. सिंगल कंडिशन म्हणजे काय, मला एकतर ट्रू व्हॅल्यू आहे किंवा मला एकतर फॉल्स व्हॅल्यू आहे. मग ट्रू असेल तर काय आणि फॉल्स असेल तर काय, मग त्यासाठी आपण फंक्शन कोणतं युज करतो. एक्सेल आपण शिकत असताना सर्वात पहिलंच एक फंक्शन शिकलो होतो ज्याला लॉजिकल फंक्शन म्हटलं जातं. नाही, ठीक आहे, डोंट वरी. तर त्या फंक्शनचं नाव आहे इफ फंक्शन. ओके, ते इक्वल टू इफ ब्रॅकेट ओपन. आता इफ फंक्शन मध्ये आपण लॉजिकल टेस्ट घेतो आणि लॉजिकल टेस्ट जी आहे ती लॉजिकल टेस्ट आपल्याला उत्तर काय देतं, म्हणजे कंडिशन जी आपण देणार लॉजिकल टेस्ट जी देणार त्याचं उत्तर काय येते ऍक्च्युली ट्रू किंवा फॉल्स येते. पण ते ट्रू किंवा फॉल्स उत्तर मला इज ब्लँकने अगोदरच काढून दिलेलं आहे. सो मी त्या ठिकाणी काय करणार आहे तर फॉल्स जे आहे सेल ट्रू किंवा फॉल्स म्हणजे G8 इथे सेल जे आहे त्याची निवड करतो, कॉमा करतो. त्याच्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रू. जर G8 ची व्हॅल्यू बरोबर असेल म्हणजे ट्रू असेल तर आपलं उत्तर काय असायला हवं की बाबा शिपिंग पेंडिंग. ओके, कॉमा. जर व्हॅल्यू फॉल्स, व्हॅल्यू फॉल्स म्हणजे काय तर G8 ची व्हॅल्यू जी फॉल्स असेल तर आपल्याला उत्तर काय यायला हवं शिपिंग डन. ओके, आणि ब्रॅकेट क्लोज करतो, एंटर पण दाबतो. जर तुम्ही पाहिलं तर इथे शिपिंग डन आलेलं आहे. पुन्हा मी जर ऑटोफिल केलं तर ज्या ठिकाणी ट्रू व्हॅल्यू आहे तर त्यांचं शिपिंग पेंडिंग असं आपल्याला आन्सर आलंय आणि ज्या ठिकाणी फॉल्स असं आहे त्यांचं शिपिंग डन असं आन्सर आलेलं आहे. म्हणजे इफ फंक्शन जे आहे ते इफ फंक्शन लॉजिकल फंक्शन आहे. इफ फंक्शन जी काय कंडिशन इफ फंक्शनच्या आतमध्ये आपण देतो, म्हणजे या ठिकाणी इफ फंक्शनच्या आतमध्ये G8 आपण दिले. G8 म्हणजे काय तर लॉजिकल टेस्ट. जी काय लॉजिकल टेस्ट आपण देतो त्या लॉजिकल टेस्टचं उत्तर जे असतं ते आयदर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. जे इज ब्लँकने मला अगोदरच ट्रू आणि फॉल्स काढून दिलेलं आहे म्हणून मी इज ब्लँकची जी व्हॅल्यू आहे तीच दिलेली आहे. पण तुमच्या मनामध्ये आता पुन्हा येईल की सर असं ट्रू अँड फॉल्सचा वेगळा कॉलम ठेवायचा आणि पुन्हा शिपिंग डन किंवा पेंडिंगचा वेगळा कॉलम ठेवायचा का, तर अजिबात नाही. आपण शिकलेलो आहोत की एका फंक्शनच्या आतमध्ये आपण दुसरा फंक्शन देऊ शकतो. तर या ठिकाणी मी एक छोटासा बदल आहे तो करतो की G8 जे आहे ते G8 टाईप न करता या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी इज ब्लँक असं टाईप करतो. इज ब्लँक.
आणि इज ब्लँक मध्ये मी चेक करतो की डेट जी आहे ती टायपिंग केलेली आहे की नाही ते. ओके, आणि ब्रॅकेट क्लोज करतो. म्हणजे इज ब्लँक फंक्शन जे आहे ते मला काय करेल, ट्रू अँड फॉल्स देईल. ही ट्रू अँड फॉल्सची व्हॅल्यू इफ फंक्शन कडे जाईल. इफ फंक्शन चेक करेल, जर ते ट्रू असेल तर शिपिंग पेंडिंग असा ऑप्शन देईल, जर ते फॉल्स असेल तर शिपिंग डन असा आन्सर देईल. म्हणजे इथे पाहिलं तर शिपिंग डन असा आन्सर आलेला आहे. आणि आता जर मी या ठिकाणी ट्रू अँड फॉल्स कॉलमचा व्हॅल्यू डिलीट केल्या तरी मला काही फरक पडणार नाही. ठीक आहे, तुम्हाला इथे उत्तर आलेलं आहे. इथे महत्वाचं जे फंक्शन आपल्याला शिकायचं होतं ते इज ब्लँकच होतं. म्हणजे इज ब्लँक फंक्शन काय करतं, तर तुमची सेल ब्लँक आहे की नाही तेवढं फक्त चेक करतं आणि चेक करून तो सांगतो ट्रू ऑर फॉल्स. फक्त त्या ट्रू अँड फॉल्सचा वापर हा तुम्ही दुसऱ्या फंक्शन मध्ये कुठे कसं करायचं आणि तुमच्यावरती. तर नक्की क्लिअर झालं हे आता? ही कन्फ्युजन आहे. ओके, संकेत आणि मयूर तुम्हाला झालं क्लिअर दोघांनाही? ओके, ठीक. ओके, ठीक आहे. तर इज ब्लँक फंक्शन जे आहे अगेन प्लीज. ओके, ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो मी. फर्स्ट ऑफ ऑल हे शिपिंगचा जो इफ फंक्शन वापरलं त्या इफ फंक्शनला जरा इग्नोर करू आपण. इथे जे फंक्शन आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, ओके. इथे आता एक्झाम्पल आपण काय पाहतोय की आपल्याकडे ऑर्डर नंबर आहे, ऑर्डर रिसिव्ह किती तारखेला त्याची तारीख आहे, आणि त्या तारखेनुसार आपण ऑर्डर पूर्ण करण्यासाठी माल जो आहे, गुड्स जे आहे ते किती तारखेला आपण शिपिंग केलेलं आहे. आता मला इथे सिम्पली फाइंड आउट काय करायचंय, तर या ठिकाणी ऑर्डर माझी मी शिप केली की नाही केली. शिप केलेली असेल तर त्याची डेट इथे शिपिंगच्या कॉलम मध्ये असणार आहे. जर डेट ब्लँक असेल म्हणजे त्या सेलच्या इथे पाहतोय की जसं आता हे 103 नंबरची ऑर्डर जर पाहिली त्याच्यामध्ये शिपिंग डेट नाही. शिपिंग डेट नाही याचा अर्थ काय, तर ती ऑर्डर आपण अजून पूर्ण नाही केली किंवा पाठवली नाही. सो मला इथे मेसेज लिहून आला पाहिजे काय, तर मी फक्त सिम्पली काय चेक करेन की शिपिंग ऑर्डरची जी डेट आहे म्हणजे शिपिंग डेट जी आहे ती शिपिंग डेटची सेल ब्लँक आहे किंवा नाही. जर ती ब्लँक असेल तर मला त्याने ट्रू दाखवला पाहिजे, ब्लँक नसेल तर फॉल्स दाखवला पाहिजे. सो मी त्या ठिकाणी काय करतो, इक्वल टू इज ब्लँक शिपिंग डेटची जी सेल आहे ती सिलेक्ट करतो आणि ब्रॅकेट क्लोज करतो. आता याने मला उत्तर काय दिलं, फॉल्स. फॉल्स का दिलं, कारण इथे शिपिंग डेट अवेलेबल आहे. ओके, म्हणजे ती सेल ब्लँक आहे का, तर नाही, म्हणून त्याने मला फॉल्स दिलं. त्याच पद्धतीने बाकीच्या सर्व ज्या ऑटोफिलच्या मदतीने फाइंड आउट केलं तर जी सेल ब्लँक आहे ते इज ब्लँक फंक्शनने मला काय सांगितलं, तर ट्रू आहे, बरोबर आहे, ती ब्लँकच आहे. इथपर्यंत लक्षात आलं आता मयूर? ओके, आता पुढचा प्रश्न असा आहे की मला ते ट्रू अँड फॉल्स असं बघितलं तर जरा कन्फ्युजन होतं. म्हणजे ते शिपिंग झालंय की नाही झालंय असं कन्फ्युजन होतं. समजा तिथे एक्सेलनी मला असा मेसेज दाखवला की शिपिंग डन, तर वेल अँड गुड. किंवा मला समजा एक्सेलने असा मेसेज दाखवला हवा की शिपिंग पेंडिंग, मला शिपिंग डनचा मेसेज पण नको, मला फक्त शिपिंग पेंडिंगचाच मेसेज हवा आहे. तर ते अचीव्ह करण्यासाठी ही जी काय ट्रू अँड फॉल्सची व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे इज ब्लँक फंक्शननी, त्या व्हॅल्यूला आपण इफ फंक्शन कडे कॅरी फॉरवर्ड करायचं. म्हणून मी काय करतो, इज ब्लँक जे फंक्शन आहे त्याच्या समोर मी इफ नावाचं फंक्शन पुन्हा ऍक्टिव्हेट करतो. हे जे लॉजिकल टेस्ट आहे ती लॉजिकल टेस्ट म्हणजे माझं काय, तर इज ब्लँक फंक्शन. कारण इज ब्लँक फंक्शन काय करणार आहे, ते तुम्हाला ट्रू अँड फॉल्स देणार. ते ट्रू अँड फॉल्सची व्हॅल्यू जाणार लॉजिकल टेस्ट कडे इफच्या. ओके, पुन्हा ब्रॅकेट ओपन, सॉरी कॉमा करतोय मी, आणि कॉमा केल्यानंतर आता या ठिकाणी मला काय अपेक्षित हवंय, तर लॉजिकल टेस्ट म्हणजे नेमकं काय, तर लॉजिकल टेस्ट म्हणजेच आपलं इज ब्लँक. आणि इज ब्लँक आपल्याला ट्रू किंवा फॉल्स देणार. जर इज ब्लँकने आपल्याला ट्रू दिलं तर आपल्याला उत्तर काय त्या ठिकाणी शो झालं पाहिजे, किंवा एक्सेलने आपल्याला फंक्शननी उत्तर काय दाखवलं पाहिजे, तर जर ते ट्रू असेल याचा अर्थ काय, तर शिपिंग जे आहे ते आपलं पेंडिंग आहे ना. ओके, कारण ती ब्लँक असेल म्हणजे शिपिंग पेंडिंग आहे. सो मी या ठिकाणी ट्रू ची व्हॅल्यू देतो शिपिंग पेंडिंग.
कॉमा व्हॅल्यू इज फॉल्स, म्हणजे लॉजिकल टेस्ट मध्ये जे इज ब्लँकचं फंक्शन वापरले त्यांनी व्हॅल्यू जर फॉल्स दिली तर मग आपल्याला एक्सेलने व्हॅल्यू कोणती फॉल्स म्हणून दाखवला पाहिजे किंवा काय मेसेज दाखवला पाहिजे. तर मला इथे अपेक्षित आहे की एक्सेलने ते ब्लँकच ठेवलं पाहिजे, काय दाखवलंच नको. ओके, म्हणून मी त्या ठिकाणी डबल एंडेड कॉमा देऊन पुन्हा ओपन करतो आणि क्लोज करतो. मी आता मेसेज काही टाईप करत नाहीये, मी क्लोज करतो आणि एंटरपर्यंत दाबतो. काय झालं, इथे ब्लँक आहे, सेल ब्लँक राहिली. मी आता जेव्हा ऑटो फिल करेन त्यावेळी काय होईल बघा, ज्या ज्या ठिकाणी शिपिंग माझं पेंडिंग आहे तर तेच मला या ठिकाणी दिसते. आता हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी जरा एक आपली फॉर्म्युला वॉच विंडो जी असते ती ओपन करतो, म्हणजे तुम्हाला नेमक्या स्टेप एक्सेल कशा कॅल्क्युलेट करतो ते तुम्हाला दिसेल. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला टॅब मध्ये जायचंय आणि फॉर्म्युला टॅब मध्ये या ठिकाणी इव्हॅल्युएट फॉर्म्युला नावाचं आपल्याला टूल असतं, ते ओपन करा आणि तुम्ही जे फंक्शन टाईप केलंय ते पूर्ण इथे दिसतंय बघा समोर. आता याच्यामध्ये मी जेव्हा स्टेप इन बटन वरती क्लिक करेन त्यावेळी तो एक एक स्टेप फॉलो करतो. आता एक्सेल काय करेल, इज ब्लँक जी जी आपला फंक्शन आपण दिलेलं आहे तर त्याची व्हॅल्यू तो अगोदर कॅल्क्युलेट करेल. ओके, तर स्टेप आउट इज ब्लँकचं फंक्शन तो आता एक्झिक्यूट केल्यानंतर इव्हॅल्युएट केलं की इज ब्लँकने आपल्याला ट्रू दिलं, कारण ती व्हॅल्यू जी आहे ती इथे ब्लँकच आहे, ट्रू. मग ट्रू असेल तर आपलं उत्तर काय, शिपिंग पेंडिंग. आणि जर फॉल्स आलं असतं तर आपलं काय इथे ब्लँक आपण दिलेलं आहे फंक्शन, बरोबर आहे सर्व शेवटी. म्हणजे इव्हॅल्युएट केलं की शिपिंग पेंडिंग असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, तर क्लिअर झालंय आता नक्की मयूर आणि बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा आता. ओके, ठीक आहे. हे फक्त कसं आहे की पुन्हा एकदा सांगेन, जसं नेहमीच बोलतो मी, की हे तुम्हीच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर घरी तुमच्या सर्वांच्या काही जणांच्या घरी कॉम्प्युटर आहे तर त्याने असं ओपन करा आणि हे सेम एक्झाम्पल जरा फॉलो करून बघा. आणि काही अडचण आली तर आपण उद्या पुन्हा आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणूया की आपल्याला हे इज ब्लँक फंक्शनचा वापर करता येतो. एरर हँडलिंग मध्ये आणखी दोन फंक्शन आहेत, एक इज एरर आणि एक इफ एरर. पण हे इज एरर आणि इफ एरर फंक्शन शिकून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा वेळ द्यावा लागेल. आणि आता आपला तसा 45 मिनिट जवळपास झालेले आहेत, त्यामुळे मी आज हे आता कव्हर करत नाहीये. उद्या काय करूया, तर उद्या जसं थोडंसं मी काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स तुमच्यासाठी प्रिपेअर करतोय. म्हणजे जे मॅच इंडेक्स होतं आणि प्लस आपलं व्हीलुकअप होतं, तर त्याचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल मी प्रिपेअर करतोय. तर ते एक्स्ट्रा एक्झाम्पल उद्या आपण जरा आणखी थोडं डिटेलमध्ये जाऊन जरा फॉलो करू. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण इज एरर आणि इफ एररचे जे फंक्शन आहे तर त्याचा उपयोग नेमका कसा असतो ते आपण थोडंसं मग नंतर शिकून घेऊया. तर आय होप की आतापर्यंत जेवढं मी दाखवलेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या विषयी लक्षात आलेलं असेल. जरी थोडंफार काही मनामध्ये डाऊट असतील तरी डोंट वरी, कारण उद्या पुन्हा हा सेम टॉपिक आपल्याला थोडासा ऍडव्हान्स लेवलला जाऊन आणखी रिपीट करायचा आहे. तर आणखी काय आतापर्यंत जेवढं कव्हर केलंय तर त्याच्यात आणखी काय डाऊट आहेत का, असतील तर विचारा, नसतील तर मग आपण क्लिअर. ओके, हँड रेस केलेला आहे. अच्छा, कोणाला काय डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किंवा मग माईक ऑन करून बोला तरी चालेल. ओके, नाही डाऊट काही. ओके, इन व्हीलुकअप माइन आस्क टू आर फॉल्स. इन व्हीलुकअप, ओके. अच्छा, ऍक्च्युली मयूर तुझा क्वेश्चन म्हणजे लक्षात नाही आला. इन व्हीलुकअप माइन आस्क टू आर फॉल्स, व्हीलुकअप मध्ये ऍक्च्युली ट्रू अँड फॉल्स विचारलंच जात नाही. नाही ते आपण हॅलो हा बोला रे. एका याच्यात जा ना जरा थोडं लास्ट मध्ये इज फॉर्म्युला ब्लँक. व्ही लुकअप ओके, व्हीलुकअप. आणि त्यात आता सॅलरीचा ते फॉर्म्युला मध्ये जरा एकदा क्लिक करा. हा, आता ओके. $13 हा कॉमा हा 4 च्या नंतर ट्रू और फॉल्स विचारतो माझ्या ह्याच्यात. ओके, ट्रू अँड फॉल्स म्हणजे काय माहिती हा का, ते ते अप्रॉक्सिमेट मॅच किंवा एक्झॅक्ट मॅच. हा तेच तेच ओके, हा हा.
तर डोंट वरी ते नेमका तो कॉन्सेप्ट काय आहे म्हणजे अप्रॉक्सिमेट मॅच किंवा एक्झॅक्ट मॅचचा, तर तो उद्या मी एक्सप्लेन करणार आहे. आज ऍक्च्युली जे व्हिलुकअप मी कव्हर केले ते व्हिलुकअप मी ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर बेसिक लेवललाच कव्हर केले. थोडंसं मी ऍडव्हान्स लेवलला आणखी जाणार आहे त्याच्यामध्ये, उद्या जाणार आहे. तर उद्या मी हे दाखवणार आहे की अप्रॉक्सिमेट मॅच काय असतं किंवा एक्झॅक्ट मॅच काय असतं. ओके ओके चालेल. कारण काय माहितीये का, कसं आहे की व्हिलुकअप फंक्शन आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याचा एकदा बेसिक फंडा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की बाबा ती व्हॅल्यू आपण रिट्रीव्ह कशी करतो, कोणत्या कॉलम मधून करतो. ते फंडा मला वाटतं एकदा थोडासा क्लिअर तुमचा व्यवस्थित झाला की मग ऍडव्हान्स लेवलचं ते अप्रॉक्सिमेट मॅच काय असतं किंवा एक्झॅक्ट मॅच काय असतं ते आपण घेतो. आता तुला समजा तू विचारलं आहे म्हणून सांगतो थोडक्यात, उद्या आपण प्रॅक्टिकली करूया. अप्रॉक्सिमेट मॅच म्हणजे काय, समजा आता इथे 105 नंबरची आपली व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. म्हणजे 105 नंबरचा जी सॅलरी आहे ती आपण घेतो. पण तुमच्या मास्टर टेबलमध्ये समजा 105 नंबरच नाहीये. 105च्या ऐवजी समजा त्याच्या जवळपासचा नंबर जो असेल, अप्रॉक्सिमेट जो जवळपासचा नंबर असेल तो समजा असेल 104. मग तो काय करेल, जर अप्रॉक्सिमेट मॅथचा ऑप्शन मी वापरलं तर तो 104 ची मग मला सॅलरी देईल. ओके. त्यामुळे व्हीलुकअप मध्ये जर तुला एक्झॅक्टली मॅचिंग होणारीच व्हॅल्यू हवी असेल तर त्यासाठी एक्झॅक्ट मॅचेस देतात. म्हणजे एक्झॅक्ट मॅच साठी तिथे जनरली 0 असं टाईप करतात. ओके. डोंट वरी, ते उद्या आपण कव्हर करणार. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय डाऊट? ओके. थँक्स अ लॉट. I hope all of you are understood the VLOOKUP function. And anyway, tomorrow again we are going to discuss in depth with some of the more examples. त्यामुळे मग आज मग इथेच आपण थोडंसं थांबूया. आणि तुम्ही तुमच्याकडे ज्यांच्याकडे कॉम्प्युटर्स आहेत किंवा लॅपटॉप आहे तर त्यांनी प्लीज पुन्हा एकदा सांगेन की थोडंसं 15-20 मिनिटं कॉम्प्युटरवरती बसा. व्हीलुकअप एचलुकअपचं एखादं छोटंसं काही एक्झाम्पल तुम्हाला नेटवरती गेला तरी नेटवरती पण एक्झाम्पल मिळतात, ते एखादं डाउनलोड करा किंवा तुम्ही स्वतः जसं आता इथे टेबल बघताय त्या टेबल मधलं मास्टर टेबल स्वतः टाईप करा आणि त्यातली एखादी व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही व्हीलुकअपने तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी घेता येते की नाही तेवढं फक्त क्रॉस चेक करून ठेवा, की जेणेकरून जेव्हा उद्या मी थोडंसं आणखी इन डेप्थ मध्ये जायचा प्रयत्न करेन तर त्यावेळी तुम्हाला ते समजायला आणखी सोपं जाईल. आणि त्याच्यात सुद्धा काही करत असताना डाऊट आले तर ऑफकोर्स यू कॅन आस्क मी टुमॉरो. So thanks once again for joining the online classes and see you tomorrow. Okay, chalo, bye.